एकाच झाडावरती दोन कलरच्या जास्वंदीची फुलं पाहिजे असतील तर हा कलम तुम्ही नक्की केला पाहिजे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे की एका झाडावरती दोन प्रकारचे फुलं पाहिजे असतील तर कशा पद्धतीने आपण कलम केला पाहिजे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, एका झाडावरती दोन प्रकारचे फुलं हा कलम आज आपण करून दाखवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक जास्वंदीचं रोपटं तयार केलेलं घ्यायचं आहे. अगोदर ते आपण साधारणपणे 1 महिना अगोदर ते एक रोपटं तयार करा. त्याच्यावरती आपण दोन वेगवेगळ्या व्हरायटीचे आपण फुलांचा कलम हा बांधणार. ते बघू शकता आपण, फिकट लाल आहे, दुसरं म्हटलं तर गडद लाल आहे. एकाचा साईज जी असते बारीक असते आणि एकाची जी मोठी असते. त्यानंतर कलमपट्टी आपल्याला कलम बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीची नवीन ब्लेड ही आपण वापरली पाहिजे की जेणेकरून आपल्याला कलम करण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होऊ शकतो. तर सर्वात प्रथम आपण काय करून घ्यायचं, जे बी आपलं जास्वंदीचं आपण रोपटं तयार केलं आहे ते ज्या जागेवरती जास्त फांद्या फुटलेल्या त्या जागेवरतून आपण कट करून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला कलम बांधण्यासाठी त्याचा अडथळा हा होणार नाही. अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे. आपण बघू शकता कशा पद्धतीने खोड आहे. साधारणपणे आपल्या बोटाच्या साईजच्या आकाराचं हे कोड पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपण ते कटही करून घ्या की जेणेकरून आपल्याला काप घेण्यासाठी नंतर त्याची कसल्याही प्रकारची अडचण ही होणार नाही. तर त्यानंतर आपण एक व्हरायटीच्या जे बी फांदी घेतलेली फांदी जरा कवसर असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला कलम हा आपला चांगल्या पद्धतीने बांधता आला पाहिजे. वरच्या शेंड्याचा आपण सुरुवातीला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर साधारणपणे 5 ते 6 इंच लांबीची काडी घ्यायची. काडी ही पेन्सिलच्या आकाराची असली तरी चालते, जास्त कवळी देखील काडी ही घेऊ नका. त्यानंतर पानं आपण काढून घ्यायची. पानं बोटातून काढून नाही घ्यायची, अर्ध्यापासून छाटणी करून घ्यायची की नवीन जी कोंब फुटणार असतो तो कोंब बोटातून कापल्यानंतर तो कोंब हा येत नाही. त्यानंतर आपण काप करून घ्यायचा आहे. काप करते वेळेस ब्लेड ही चांगल्या पद्धतीची नवीन ब्लेड वापरली पाहिजे. काप हा विहाकाराचा घ्यायचा आहे. जसं की आपण आंबा कलम करते वेळेस काप घेत असतो त्या पद्धतीने आपण काप हा करून घ्यायचा आहे. सावकाश पद्धतीने काप घ्या, कारण की काप जर चुकीच्या पद्धतीने झाला तर आपला कलम हा फेल होत असतो. त्यामुळे काप घेते वेळेस चांगल्या पद्धतीने सावकाश काप हा घेतला पाहिजे. 1 इंचाचा काप असला तरी आपलं चालतं. चांगल्या पद्धतीने आपण काप ब्लेड शक्यतो नाही वापरा. अशा पद्धतीने आपण काप करून घ्यायचे. आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपण करा, आपला कलम हा 100% सक्सेस होऊ शकतो. त्यानंतर आपल्या दुसऱ्या पण काडीला आपण तशाच पद्धतीने 5 ते 6 इंचाची आपण छाटणी करून घ्यायची. त्यानंतर पानं देखील त्याची आपण काढून घ्यायची की जेणेकरून आपल्याला नवीन पालवी फुटण्यासाठी कसल्याही प्रकारचे ते पानं किंवा फांद्या असतील त्या अडचण ह्या करणार नाहीत. बोटातून कापू नका. बोटातून कापलं तर नवीन जी कोंब निघत असतो तो कोंब निघू शकणार नाही की जेणेकरून आपला कलम हा फेल होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण काडी निवडली पाहिजे. एका झाडावरती दोन प्रकारचे आपल्याला फुलं पाहिजे असतील तर हा कलम आपण 100% करू शकता. दोन वेगवेगळी झाडं लावायची गरज नाही आपल्याला. एकाच झाडावरती हा कलम आपण करू शकता. याच्यावरती देखील आपण विहाकाराचा काप हा चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे. धारदार ब्लेडचा वापर करा की जेणेकरून डबल त्याच्यावरती घासल्यानंतर आपला काप हा खराब होऊ शकतो. अशा पद्धतीने दोन्ही काड्यांना काप घेतल्यानंतर आपण खुंटावरती दोन वेगवेगळ्या पद्धतीचे आपण काप करून घ्यायचे. एक एका साईडला आणि दुसरा म्हटलं तर दुसऱ्या साईडला, म्हणजे एका झाडावरती दोन काप हे करून घ्यायचे. काप आपण सालीवरती करून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होऊ शकतो की काप जर चुकला तरी पण कलम हा आपला फेल होत असतो. साल आपण बाजूला काढून घ्यायची, कारण की हा कलम आपण सालीवरतीच बांधणार असतो. जर काडीमधली जर निबर भाग असतो त्याच्यावरती कलम बांधला तर कलम हा आपला फेल होऊ शकतो. आपल्याला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण साल ही काप करून घेतलेली, अशा पद्धतीने आपण साल देखील काप करून घ्या. दोन्ही समतोल प्रमाणामध्ये आपण काप करून घ्यायचं. काप करून घेतल्यानंतर जी बी आपण काडी घेतलेली छाटणी करून ती काडी त्यामध्ये खुसून बघायची की माप बरोबर ते येते का नाही. जर कमी जास्त होत असेल तर आपण काप हा जास्त प्रमाणामध्ये खाली वरती हा करू शकतो. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी त्या काड्या बांधणी करून घ्यायच्यात. बांधणी केल्यानंतर आपण कलमपट्टी जी असते आपली कलमपट्टी कुठे देखील उपलब्ध होते, नाही तर घरच्या घरी कशा पद्धतीने तयार करतात हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने आपण अगोदर ते
चांगल्या पद्धतीने त्याला बांधणी धरून घ्यायचं आहे की जेणेकरून बांधते वेळेस ते हलणार नाही. अशा पद्धतीने आपण कलमपट्टीने त्याला चांगल्या पद्धतीने आवळून त्याची बांधणी ही करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण बांधणी केल्यानंतर त्यामध्ये पाणी जाणार नाही अशी एक काळजी घ्यायची आपण. आणि आता कसं झालं आहे की आता थंडीचे दिवस चालू आहेत. थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये फुटण्यासाठी थोडा टाईम लागत असतो, त्यामुळे थोडा वेळ लागेल. आणि जो बी आपण कलम केला तो कलम सावलीमध्ये ठेवा. उन्हामध्ये ठेवल्यानंतर हा कलम फेल होतो, त्यामुळे सावलीमध्ये शक्यतो हा कलम ठेवला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळी किंवा आगोटीच्या टायमाला जर आपण हा कलम केला तर साधारणपणे 25 ते 30 दिवसामध्ये आपल्याला फुटलेला दिसतो. परंतु आता थंडीचे दिवस असल्यामुळे साधारणपणे आपल्याला 40 ते 45 दिवस हे हा कलम फुटण्यासाठी लागू शकतात. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी एका झाडापासून 2 कलरचे रोपटे किंवा फुलं हे मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. आणखी अशा शेतीविषयक कलम किंवा इतर माहितीसाठी काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवून आपल्यासाठी अपलोड करू. तर धन्यवाद. नंतर भेटू.